तर बघा, व्हिडिओद्वारे तुम्हाला मी माझी स्टोरी सांगते. त्याच्या पहिलं तुम्हाला एक विनंती करते, जर तुम्ही आपलं पाठीमागचं व्हिडिओ नसतील ना बघितलं तर नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की इथून पुढे मला काय सांगायचं. बाकी काय नाही. चला तुमचा जास्त न टाइम घेता व्हिडिओला स्टार्ट करते. तर बघा, झालं असं 1 ते 1.5 महिना आमच्या दोघांमध्ये कुठलंही कॉन्टॅक्ट नव्हतं. कॉन्टॅक्ट होतं ते फक्त मेसेजवरती, ते पण फक्त 15 दिवस. आणि 15 दिवसानंतर असा काय ह्यांनी मला निरोप दिला होता आणि मी पण ह्यांना असा काय निरोप दिला होता मैत्रिणीपाशी. त्याच्यानंतर ह्यांनी माझ्याबरोबर कुठलंही कॉन्टॅक्ट केलं नाही. डायरेक्ट ह्यांनी फोनच करणं बंद करून टाकलं. मग मी पण काय प्रयत्न केला नाही ह्यांना मेसेज करण्याचा किंवा मैत्रिणीपाशी मेसेज पाठवण्याचा किंवा फोन करण्याचा. ह्यांना अजिबातही मी पण प्रयत्न केला नाही. मी पण विषय सोडून दिला होता. बरं 1-1.5 महिन्यानी असं झालं की त्याचा मी स्वप्नात पण विचार केला नव्हता. तर बघा, झालं असं हे डायरेक्ट आणि अचानक आमच्या घरी आलं. बरं, ह्यांना आमच्या घराचा पत्ता माहिती नव्हता, आमचं गाव माहिती नव्हतं, तरी पण हे डायरेक्ट कसं काय आमच्या घरी आलं ते तुम्हाला पुढं मी सांगणारच आहे. त्याच्या पहिलं मी तुम्हाला हे सांगते, ज्या वेळेला हे आमच्या घरी आलं होतं ना त्यावेळेला मी घरी नव्हते. मी होते माझ्या आजोळात. बरं, माझा आजोळ आहे ना जास्त काय लांब नव्हतं. माझा आजोळ गावात आहे आणि रानामध्ये माझ्या वडिलांचं घर आहे. मग मी माझ्या आजोळातच 2-4 दिवस राहायला गेली होती. बरं, ज्या पण वेळेस मला कळालं की कोणतरी पोरगा आलं या तुमच्या घरी, त्यावेळेस मला असं वाटलं की जिथं माझं लग्न ठरत होतं कदाचित तेच लोक किंवा तेच पोरग आलेला असणार आहे काहीतरी बोलाचाल करायला. म्हणून मी म्हणजे मला निरोप आला म्हणून मी माझ्या वडिलांच्या घरी आले. बरं, ज्या पण वेळेस मी माझ्या वडिलांच्या घरी आले, जसं मी ह्यांना बघितलं पूर्णपणे मी गारच पडले. आणि ह्यांना न ओळख देता डायरेक्ट मी घरात गेले. जशी मी घरात गेले, आमच्या घरातल्या माणसांनी असं माझ्याकडे बघितलं जशी काय ह्यांच्या घरामध्ये आतंकवादीच आले होते. मी सगळी जो माझ्याकडे रागाने बघत होती. तर मग मी आपली खाली मान घालून बसलेले शांत, जशी काय मी काहीतरी लय मोठी चुकी केली अशी आपली शांत बसली होती. बरं, ह्यांना आमचं गाव किंवा आमच्या घराचा पत्ता कसा काय माहिती झाला, तर ह्यांनी काय केलेलं डायरेक्ट माझ्या चुलत्याबरोबर कॉन्टॅक्ट केलेलं. आणि चुलत्याबरोबर कॉन्टॅक्ट करून माझा चुलताच त्यांना आमच्या घरी घेऊन आला होता. बरं, आल्यावरती पण ह्यांनी पण काय असं सांगितलं नव्हतं बरं का की आमच्या दोघांचं एकामेरीवरती प्रेम आहे, असं चुलत्याला सांगितलं नव्हतं आणि घरातल्यांना पण सांगितलं नाही. अजिबात नाही ह्यांनी काय सांगितलं. ज्या पण वेळेस माझ्या वडिलांनी ह्यांना विचारलं, म्हणजे चुलत्यांनी सांगितलं घरातल्यांना की काय सांगितलं असेल, आता ते सांगायचं म्हणलं तर व्हिडिओ लय मोठा होईल. पण थोडक्यात तुम्हाला सांगते की चुलत्याने असं सांगितलं होतं की बाबा ही 2 जण एकत्र कामामध्ये होती आणि हे जी पोरगा आहे तर ह्या पोराला आपल्या पोरी संग लग्न करायचं या. आणि सगळ्यांचं म्हणजे म्हणजे आमची कशी जॉईंट फॅमिली असल्यामुळं सगळ्यांचा मोठ्या माणसाचा विचार घ्यायला लागतो. कारण चुलता पण होता माझा. म्हणजे एक मनाचा मालक नसतंयच ना घरामध्ये कोण. जर आपली एकत्र फॅमिली असली की मग सगळ्यांचा विचार ह्या अशा कार्यक्रमामध्ये तर सगळ्यांचा विचार घ्यायलाच लागतोय. तसंच आमच्या घरामध्ये माझा चुलता म्हणला की बाबा तुझ्या काय मनामध्ये असेल तर तू, तिचं वडील आहेत, अजून आमची आई आहे ह्यांच्या संग, अजून आमची भाऊजाई आहे ह्यांच्या संग, म्हणजे आमच्या घरातल्यांसंग एकदा बोल. जर घरातली हा म्हणली तर ठीक आहे, नाहीतर विषय सोडून दे, असं म्हणजे चुलत्याने पण ह्यांना साफ सांगितलं होतं. पण महत्वाचं म्हणजे हे होतं की जो माझा चुलता आहे ना, तर म्हणजे आम्ही त्यांना तात्या म्हणतो, तर पण माझा तात्या आहे ना इतकं म्हणजे सांगायचं म्हणलं ना तर मी हे पण सांगत बरं का व्हिडिओद्वारे की माझा चुलत्यासारखा चुलता कुणाचाच नसेल. खरंच सांगते.
कारण की इतकं मन समजून घेणं आणि म्हणजे एक माझ्या बाबत तर मी म्हणते माझ्या बाबत तर लय म्हणजे हे ते नाही का स्ट्रेक म्हणजे असं स्ट्रेक की बाबा आता म्हणजे सांगायचं म्हणजे सांगण्याचा वग येतो म्हणून ह्या गोष्टी सांगते. ज्या पण वेळेस मला स्थळ यायची म्हणजे गावाला म्हटल्यावरती भरपूर अशी स्थळ यायची, पण माझा चुलताच आहे ना, चुलत्यामुळेच माझ्या स्थळ मोडायची. आता चुलत्यामुळं का मोडायची तर माझं वडील आहेत ना एक शेतकरी असल्यामुळं त्यांना म्हणजे त्यांना असं वाटायचं की आपली पोरगी आहे ना एक शेतकऱ्याच्याच घरामध्ये द्यायची. आणि माझ्या चुलत्याला कसं वाटायचं की जाऊ द्या आपल्या पोरीनी गावाला पण लय कष्ट केलेलं आहे तर तिला कुठेतरी सुकुप्याची जागा अशी भेटावी असं माझ्या चुलत्याला वाटायचं. म्हणून माझ्या चुलत्यामुळेच आहे ना लय वेळेस असं झालेलं आहे की माझ्या चुलत्यामुळं माझी म्हणजे एक चुलत्याला वाटायचं की चांगल्या घरात म्हणजे सुकुप्याच्या घरामध्ये पुरीला द्यावी. तर चुलत्यामुळेच माझे कितीतरी स्थळ अशी चुलत्यामुळेच मोडलेली आहेत बरं का. तर त्यामुळं मग माझ्या चुलत्याच्या म्हणजे चुलत्याला असं वाटायचं की आपल्या मुलीचं इथं पण लय कष्ट केलेले तर कुठंतरी तिचं चांगल्या घरी आणि सुकुप्याला म्हणजे पुण्यात म्हणा असं चांगल्या सुकुप्याला जागा भेटावी. आणि म्हणून बरं का चुलत्यामुळं माझं लय आमचं वडील आहेत ना, वडील लय आमचं हे आहेत बरं का की म्हणजे चांगलं खेडेगावचं अजून शेतीवाडी त्यांच्या घरी लय असली की कुठं पण आमचं वडील ठरवून यायचं माझं लग्न. म्हणजे कुठं पण म्हणजे की चांगलं आहे बाबा घरी, भले ते पोरग कामाला नसलं काय नसलं तरी पण चुलत्यामुळं माझं चुलता इतकं मोडतं करायचं, चुलता लय बारकावेने बघायचा. म्हणून माझी स्थळ कितीतरी चुलत्याने अशी ही केलेली आहेत बघा लग्नाच्या आधी. आणि आमच्या तिकडे कसं आहे 15-16 वर्षामध्ये ना खेडेगावला सहसा आमच्या वेळेला तेव्हा लग्न पण लवकरच करायची. तर बघा हे लग्नाचा झाला विषय. आता हे याच्यावरती नंतर मी व्हिडिओ बनवल, पण महत्वाचा मुद्दा हाय आपला. बरं झाला असं की कसं होतंय माहितीये का व्हिडिओ काढताना ना ज्या पण वेळेस मी ना मुद्दा सोडते आणि मुद्द्यापासून दुसरीकडे शिकाय आता बुराळी होती तर तशी बुराळते सांगायचं असतं एक आणि दुसरंच कुठलं तरी सांगत बसते. तर जाऊ द्या मी काय एवढे टॅलेंटेड नाही की बाबा काय डायरेक्टर नाही की बाबा एकच मुद्दा घेऊन बोलायला, तर तुम्ही समजू शकताय. तर चला आता मुद्द्यावरती येते. तर बघा झालं असं की मग माझ्या आजी आणि जुन्या काळातली ह्यांना काय असलं आवडतंय तेव्हा त्यांनी तर डायरेक्ट म्हणजे ह्यांना असे हीच करायला लागलीत नाही का की चुलत्याला ह्यांनी सगळं सांगितलं होतं ना की कास्ट बिष्ट सगळं वेगळं आहे आमचं, म्हणजे मी कुठल्या कास्टचं आहे ते सगळं ह्यांना सगळं डिटेल चुलत्याला मला सांगितलं होतं. पण घरातली काय मान्यता देणार आहेत का सहजासहजी? अजिबात नाही मान्यता देणार. आणि मग माझा चुलता म्हणला की माझ्या वडिलांना विचारलं नाही का, म्हणजे हे तिथंच ह्यांच्या तर मनामध्ये भीती होतीच, पण एक म्हणतात ना की एखाद्यावरती प्रेम झालं आपलं की किती पण संकट आणि किती पण प्रॉब्लेम म्हणजे संकटाला आपण तोंड देऊ शकतो या, किंवा कितीही जरी आगीत उडी मारायला लागली तरी पण ती मारू शकतोय. असंच काहीतरी ह्यांच्याबद्दल बरोबर झालं होतं. आणि मला पण मनातून इतकं हे वाटत होतं की बाबा आता आपण तर ह्या पोराला असं सांगितलं या की तुझं जर माझ्यावरती खरं प्रेम असलं तर तू ये मला घरी मागणी घालायला, आणि घरातल्यांनी आता नाही दिली तर मी तर काय करू शकणार आहे ना, मी काहीच करू शकणार ना घरातल्यांच्या पुढं, मी काहीच करू. मग शेवटच्या क्षणी मला आहे ना, मी तुम्हाला खरं आहे सांगते, शेवटच्या क्षणी त्यांचा हातपाया जोडून आणि ना लय विनवण्या करायला लागल्या असत्या मला, पण तेवढ्यापर्यंत काही पोचलंच नव्हतं. विनवण्या करायला मला लागल्याच नाही. पुढे सांगते मी तुम्हाला काय झालं ती. आणि मग माझ्या आजी पण मान्यता देत नव्हती. अजून आईचं तर काय, आई तर माझी लय भोळी बाबडी, आईला तर काय एवढं, आई आपली नाराज होऊन बसलेली. पण आई चुलती खुश ह्याच्यामुळे होत्या, ते पण सांगते बरं का तुम्हाला. आई चुलती माझी आनंदी ह्यासाठी होत्या की म्हणायच्या पोरगोले भारी आई, म्हणजे हे दिसायला एकदम सुंदर ना, हँडसम चांगलं दिसायला. मग हे म्हणाय माझ्या आईन चुलती लय खुश झालेली, म्हणजे पोरगले भारी, जाऊ द्या काही का असा ना पण पोरगोले भारी दिसायला आणि शिकलेलं आहे नाही का. आपल्या पुरीच्या म्हणजे पोरगी त्याच्या नकासारखी पण नाही, पोरग इतकं सरस आहे. आणि पण वडिलांच्या पुढं काय कोण जाऊ शकत नव्हतं. भले चुलता पण म्हणत होता बरं का, चुलता पण माझा वडिलांना म्हणजे वडील आणि चुलता बोलत होती तर म्हणजे असे एका साईडला जाऊन की इतकं भयंकर गाठलेलं ना त्या दिवशी की लय म्हणजे लय सगळ्यांच्या नुसतं चर्चा ह्याच्यावरतीच चालल्या होत्या. आणि मी डिप्रेशन मध्ये गेलेले, हे पण आपलं म्हणजे ह्यांना तर कोण विचारतच नव्हतं. म्हणजे ह्यांना असं झालेलं
की आता आता काय होतोय काय नाही, म्हणजे शेवट निर्णय काय होतोय काय नाही. म्हणजे दोघं पण आम्ही त्यांचा निर्णय ऐकण्यासाठी टेन्शन मध्ये, किती टेन्शन मध्ये असेल ना तर तुम्ही समजू शकताय की आम्ही त्यावेळेस किती टेन्शन मध्ये असेल. आणि मग झालं असं की मग वडिलांना सांगितलं नाही का. मग वडील आणि चुलता दोघं जण बोलली तर, आणि मग आलेत घरात आणि म्हणले तर कसं काय करायचं. म्हणजे आजीला म्हणजे आजी म्हणजे नाही बाबा, वेगळ्या जातीचे समाजामध्ये आपली काय इज्जत राहील, आणि ह्या पोराचं तुम्हाला काय माहितीये नक्की हे पोरग किती लांबूनच आहे, कुठलं हे कुठलं नाही, नक्की या पोराने काय केले. म्हणजे अनेक आजी ना लईच मूर्त काढायला लागली. तू माझं पूर्णपणे अंग हातपायच गळून जायला लागला. आता काय करावं, आता काय करावं. मग वडिलांनी चुलत्याने हे केलं बरं का, विचार केला. तर बघा, वडिलांनी चुलत्याने विचार केला आणि विचार करून माझ्याकडे आले आणि मला म्हणली तर की तुझं काय म्हणणं आहे, तुला करायचंय का ह्या पोराबरोबर लग्न. मग माझ्या डोळ्यामध्ये डायरेक्ट पाणी आलं आणि मग मी डायरेक्ट सांगून टाकलं की म्हणलं की ना म्हणलं तुम्ही ज्या पोराबरोबर म्हणताल ना त्या पोराबरोबर मी लग्न करायला तयारी. पण मी मस्त तोंडाने बोलत होते, पण माझ्या डोळ्यातलं जे पाणी आहे ना, मग माझ्या जे डोळ्यातलं अश्रू आहेत ना ते त्यांना दिसत होतं. मी मस्त तोंडाने बोलले होते की तुम्ही ज्या पोराबरोबर म्हणताल ना त्या पोराबरोबर मी लग्न करायला तयारी. पण माझ्या डोळ्यातलं अश्रू त्यांना साफ दिसत होतं की हिला पण ह्याच पोराबरोबर लग्न करायचंय म्हणून, असं साफ दिसत होतं. पण माझी डेअरिंग आणि माझी हिंमत होत नव्हती, कारण की घरातल्यांच्या भीती पण होती. आणि म्हणजे माझ्या चुलत्यानी पण त्यांना समजावलं, जर आपली पोरगी जर अशी ही असती तर ती गेली असती ना, पळून गेली असती ना, कशाला कुणाचा विचार करत बसली असती. आता ते पोरग आपल्या दारात आले तरी पण आपली पोरगी काय म्हणते की तुम्ही ज्या संघ म्हणता त्या संघ मी लग्न करायला तयारी. पण कुठेतरी माझं मन आतमधलं माझ्या चुलत्याने ओळखलं होतं आणि चुलत्याने म्हणजे घरात पण सगळ्यांना समजावलं. म्हणजे आई आणि चुलती माहिती लय खुश होती, त्यांना तर काही प्रॉब्लेम नव्हता. ती म्हणली चांगलं आहे पोरग आणि शिकलेलं आहे, म्हणजे ह्यांचा स्वभाव बिभाव आईला आणि चुलतीला लय आवडला होता. म्हणजे चांगलं हे बोलत बिलत होतं ना त्यांच्याबरोबर, त्यामुळं आई आणि चुलती पण आजी आणि माझा बारका भाऊ तीच खुश होती. बारका भाऊ ज्यावेळेस माझ्या बारक्या भावाला कळालं ना त्यावेळेस माझा बारका भाऊ, आणि ते पण सांगते माझा बारका भाऊ लग्नाला पण आला नव्हता, कारण की कास्ट यांची वेगळी आणि ती अजिबात खुश नव्हता. तो म्हणला मी येणार पण नाही, मी कधी ह्यांच्यासंग बोलणार पण नाही, असं म्हणजे त्यांनी इतकं मनामध्ये त्यांनी इतकं डोक्यामध्ये राग धरला होता. बरं ते जाऊ द्या, भावाचा आता महत्वाचा मुद्दा सांगते. मग घरातल्यांचा सगळ्यांचा विचार झाला. आजी पण नाराज होती. आजी म्हणली की तुम्हाला काय कळतंय का, आणि पोरगी म्हणजे पुरीच्या नाचण्याने नाचताया आणि आपली काय इज्जत राहील, असं आजीने अनेक हे केलं, म्हणजे लय उराकलं. पण माझं वडील काय म्हणलं माझ्या आजीला की आता मी मस्त पुरीला चांगल्या घरी देईल, चांगल्या ठिकाणी देईल, पण पोरगीच आपली खुश नसली तिथं तर मग काय फायदा आहे त्या इस्टेटीचा, काय फायदा आहे पोरगीचा तिथं नाराज असली, खुश नसली पोरगी. जर पुरीच्या मनाने आहे, पुरीच्या आता आजी म्हणजे पोरगी म्हणते तुम्ही देताल तिथं द्या, तर मग आलंय चांगलं स्थळ तर तिथं नाही का बघायचं. मग तर वडील म्हणलं की पोरगी मस्त म्हणती की आपल्या इच्छासाठी पोरगी आपली म्हणते की तुम्ही तिथं देताल तिथं द्या, पण तिच्या मनामध्ये काय आहे तर तू ओळखतीस का. म्हणजे आजीचं आणि वडिलांचं जरा तिथं पण बाचाबाची झाली. म्हणजे की वडील चुलता एका साईडला, आई चुलती एका साईडला, म्हणजे चौघ एका साईडला आणि आजी आणि भाऊ एका साईडला पडला होता, असं झालं होतं. पण भाऊ तिथं नव्हता, भाऊ माझा दुसरीकडे शाळेला होता. म्हणजे पण भावाला ज्यावेळेस कळालं ना त्यावेळेस भाऊ पण फोनवरती ओरडायला लागला होता. बरं झालं असं की मग आजी पण नाराज होती. मग आता आजीला पण विडावायला पाहिजे ना, बरोबर का नाही, हाय का नाही. सगळी आनंदी पाहिजे ना घरामध्ये. लग्न समारंभ म्हणल्यावरती एखादं माणूस दुःखी होऊन नाही ना चालत. बरं झालं असं की ह्यांच्याकडे गेली म्हणजे विचारायला की वडील म्हणलं तुम्ही काय करा. ज्यावेळेस हे आलं होतं ना त्यावेळेस यांना आरोदुरच बोलत होतं, पण ज्यावेळेस सगळ्यांचं विचार झाला ना घरामध्ये त्यावेळी डायरेक्ट यांनी आवाजावर बोलायला सुरुवात केली. मला पण कुठेतरी मनातल्या मनात बरं वाटलं जरा. आणि मग वडील म्हणलं ना की तुम्ही काय करा,
तुमच्या आई वडिलांना बोलवून घ्या, आपल्या रीतीप्रमाणे आपण करून देऊया लग्न. तुमची जे बी कोण पाहुणे रावळे असतील त्यांना बोलवून घ्या, लग्न हा खेळ नसतोय असं वडिलांनी ह्यांना सांगितलं. मग ह्यांनी पण डायरेक्ट सगळ्या काही गोष्टी माझ्या वडिलांना खरं आहे ती सांगून टाकल्या की माझ्या घरातली काही मान्यता देणार नाहीत ह्या लग्नाला, पण मी एवढी गॅरंटी देतो आणि एवढं मला विश्वास आहे की तुमची पोरगी आहे ना सगळ्यांना, माझ्या पण घरातल्यांना इन्वॉल्व, आणि आम्ही सगळी तुम्हाला एक ना एक दिवस आम्ही सगळी फॅमिली एकत्र दिसल, एवढं मी तुमची पोरगी सुद्धा तेवढं करू शकते. आणि मी पण म्हणजे आत्ता नाही पण नंतर का होईना आम्ही एकत्र नक्की होईल, पण आता हे शक्य नाही कारण की कास्ट वेगळी असल्यामुळं. आणि ह्यांचे जे घरातले आहेत ना लईच म्हणजे आमच्या घरापेक्षा पण ह्यांच्या घरातली लई म्हणजे असतेच ना जातीचा, ज्याच्या जातीचा ज्याला त्याला अभिमान, तसं ह्यांच्या जातीचा लय अभिमान. मग त्यामुळं मग वडिलांना सगळं काही ह्यांनी समजून सांगितलं. वडील म्हणलं ठीक आहे पण नंतर परत प्रॉब्लेम नको यायला, बरोबर का नाही. मग सगळ्या काही गोष्टी प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं. आजीला पण सगळ्यांनी समजून सांगितलं की आता कसं आहे आपली पोरगी मस्त म्हणतीया की तुमच्या इच्छाने करा, पण आपण तिचं मन पण हे केलं पाहिजे ना. अजून आता जे बी काही पुढं जग बदलत राहतं या, जमाना बदलतो या. मग आजीला पण सगळ्यांनी समजून सांगितलं. आजी पण कुठंतरी खुश झाली म्हणजे सगळं काही गोष्टी समजून सांगितल्या. आजी पण जरा ही झाली म्हणजे चुलत्यांनी वडिलांनी सगळ्यांनी सांगितल्या. आणि मग तिथून पुढं बघा झालं असं की घरातल्यांना खूप भीती होती आणि एक टेन्शन पण होतं की बाबा ह्याच्या घरातली कोणच नाही येत लग्नाला आणि कसं काय होणार. मग माझ्या चुलत्याने एक असा विचार केला की बाबा असं करायचं की कोर्ट मॅरेज लग्न करायचं, म्हणजे जे आपलं कायद्याने जे लग्न असतं ना तसं करायचं. आमच्या पण जातीतलं नको लग्न आणि तुमच्या पण जातीमधलं नको, पण सहसा ह्यांच्यापैकी ह्यांचं जसं लग्न असतं ना तसंच आमचं लग्न झालेलं आहे. पण तसंच ह्यांनी म्हणजे हे म्हणलं की माझी एक इच्छा आहे की जसं आमच्या ह्याच्यामध्ये करतात ना तसं लग्न झालं पाहिजे. तर घरातल्यांनी तेवढं मान्यता दिली. पण आमच्या जातीतलं जे असतं ना लग्न ते नाही करू शकली. कारण की का नाही करू शकली की जे ह्यांच्या साईडचं कोणच नव्हतं ना. मग जर आमच्या साईडची लोक आली असतील, आता आमचं तर खेडेगावची पोरगी म्हणल्यावरती किती म्हणजे पाहुणी रावळी भावकी किती असती, मग आमच्या साईडची कोण येणार ना. म्हणजे आमच्या साईडची जरी आली तरी पण ह्यांच्या साईडचं कोणच नाही ना, ह्यांचा एकच नवरदेव फक्त. मग माणसं परत चर्चा होणारच ना. म्हणून मग घरातल्यांनी असा पण परत ते पण जाऊ द्या. वडील म्हणलं मी काही कुणाचा विचार करत नाही, ते पण जाऊ द्या. पण वडिलांना आणि चुलत्याला हे पण पुढे प्रश्न पडला होता की व्हिडिओ लयच मोठा होतोय, एवढंच सांगते आणि लगेच स्टॉप करते व्हिडिओ. तर वडिलांना पुढं हे पण वडिलांना चुलत्याला हे पण प्रश्न पडला होता की बाबा आपल्या पुरीला उद्या जर ह्याने धोका बिका दिला किंवा ह्याचा आपण काय भरोसा घ्यायचा. म्हणून त्यांनी कोर्ट मॅरेज असं लग्न करायचं ठरवलं. आणि मग आमच्या लग्नाचं कोर्ट मॅरेज लग्न फिक्स झालं आमचं. तर बघा अशा प्रकारे आमचं लग्न फिक्स झालं. पण हे सगळं करताना मी जे सांगते ना हे सांगून टाकलं या एका झटक्यामध्ये तुम्हाला सांगून टाकलं. पण हे आम्ही अनुभवलंय ना, इतकं भयंकर अनुभवलेलं आहे ना, तर लय म्हणजे लय भयंकर अनुभवलेलं आहे. हे शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. आणि लय म्हणजे लय टेन्शन आणि लय एकदम आम्ही म्हणजे एकदम किती प्रॉब्लेमला तोंड दिला असेल ना हे शब्दात सांगू शकत नाही. तर बघा एवढं त्याचा आता व्हिडिओ स्टॉप करते मी. आता लग्न झालं आमचं आणि तुम्हाला लग्नाचा फोटो बघायचा असलं ना तर मी लग्नाचा फोटो पण दाखवते बरं का, पण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. जर तुम्ही कमेंट केलं तर नक्की दाखवते की माझ्याकडची सगळी होती, फक्त यांच्याकडचं कोण नव्हतं. मग काय बरं सांगत होती, विसरले आता मी. तर जाऊ द्या व्हिडिओ एवढ्यात स्टॉप करते. पुन्हा भेटूया का परतच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय ठेवते बरं का. आता हा तो हे बघा हे लक्षात आलं. तर लग्नानंतर पण आमचा प्रवास काही सुखाचा नव्हता, लय भयंकर होता. आणि ज्या पण वेळेस एक पॉइंट राहिला सांगायचा, ज्या पण वेळेस झालं होतं ना आमचं फिक्स त्यावेळेस माझ्या चुलत्याने मला सांगितलं होतं की आम्ही तुझं आता ह्या पोराबरोबर लग्न लावून देतो या, पण जर तुझं जेणेकरून असं व्हावं नाही पण झालं, ह्या पोराने जर तुला धोका दिला
आणि काही तुमच्या दोघांमध्ये भांडणटन्न झाली, काही पण तुला आडी अडचण आल्या, तरी पण तू आमच्यापर्यंत यायचं नाही. बिलकुल सुद्धा तुझं काही आमच्या कानावरती आलं नाही पाहिजे. आणि जर आलं तरी पण तू तुझं बघायचं, तू तुझं निपटरायचं. त्या शब्दाला मी आतापर्यंत जागले. आमच्या दोघांमध्ये काही जरी झालं ना, आता नवरा बायको म्हणल्यावर भांड्याला भांड लागतेच. आमच्या दोघांमध्ये काही झालं ना तरी पण मी माझ्या माहेरच्या लोकांना कधीही सांगत नाही. मी माझंच प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, कारण आपणच केलं या, आपणच आपल्या पदरामध्ये हे उड घेतलं या, मग आपणच आपलं प्रॉब्लेम आता सॉल्व्ह करायला पाहिजे. मी असाच विचार करते. आणि चला पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्याला बाय बाय. लय मोठा झाला व्हिडिओ.